नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा मित्रांनो, आपण पोलीस भरती गुण यादींची एक सिरीज चालू केली होती। त्याच्यामध्ये मित्रांनो आपण 21 जून 2024 रोजी झालेल्या सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांचे पोलीस भरतीची गुणांची यादीची आपण व्हिडिओ बनवला होता। नंतर मग 20 जूनचा बनवला मित्रांनो, 21 जूनचा पण बनवलाय। आणि मित्रांनो त्या सिरीज मध्ये आजचा जो आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे मित्रांनो, 22 जून 2024 रोजी महाराष्ट्रामध्ये तब्बल 16-17 जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीचे मैदानी चाचणी झालेली आहेत आणि सर्व जिल्ह्यांचे आपल्याकडे गुण यादी अवेलेबल आहेत। गुण यादी आपल्याकडे सर्व आलेले आहेत। मी तेच तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांच्या गुण यादी आलेल्या आहेत मित्रांनो, सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे। SRPFच्या पण दाखवणार आहे आणि पोलीस कॉन्स्टेबल आणि चालकच्या पण दाखवणार आहेत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो हे सर्व PDF तुम्हाला कुठून मिळतील ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, अपडेट बघण्यासाठी। आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचे PDF हवे आहेत ते तुम्ही मला कमेंट करू शकतात किंवा मग टेलिग्राम चॅनलवर मला मेसेज करू शकतात, मी तिथे तुमचा रिप्लाय देईल। आणि मित्रांनो बघा हे PDF तुम्हाला डाउनलोड कुठून करायचे ते पण सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिले जो आपला पहिला जिल्हा आहे तो बघू शकता तुम्ही मित्रांनो। बघा तुम्हाला इथं दिसत असेल बघा, डेट बघा मित्रांनो, डेट इथं बघा 22/6/2024 रोजी। बघा मित्रांनो हा 22/6/2024 रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीची गुण तालिका ही राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 10 सोलापूर। तर मित्रांनो ही जी PDF आहे मित्रांनो ती राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 10 सोलापूर म्हणजेच मित्रांनो SRPF सोलापूरची गुण यादी आहे मित्रांनो। ही 22/6/2024 रोजी झालेल्या मैदानी चाचणीची। तर बघू शकता तुम्ही इथं निकाल पण दिलेला मित्रांनो, कोण कोण विद्यार्थी इथं पास झालेले, कोण कोण फेल झालेले आहेत। तर बघा तुमचं सर्वात पहिले चेस्ट नंबर दिलेला आहे, नंतर मग 5 किलोमीटर मध्ये तुम्हाला किती गुण आले ते दिलेले आहेत, नंतर मग 100 मीटर मध्ये किती गुण आले ते दिलेले आहेत, नंतर मग गोळा फेकचे गुण दिलेले आहेत आणि एकूण तुमचे मार्क किती होतात ते दिलेले आहेत मित्रांनो। आणि तुम्ही पास झाले की फेल झाले ते पण इथं दिलेले आहेत। तर बघा इथं एका मित्राला 45 मार्क आहेत मित्रांनो, तर म्हणून तो इथं फेल झालेला आहे। बघा फेल दिसत असेल तुम्हाला। तर अशा प्रकारे मित्रांनो हा पहिला जिल्हा झाला मित्रांनो, पहिला SRPF गट SRPFचं सांगितलं मी तुम्हाला, सोलापूर गट क्रमांक 10 सोलापूरचं 22 तारखेचं। तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही तुमचे मार्क चेक करू शकतात। तर मित्रांनो नंतरचा जो आपला जिल्हा आहे तो बघू शकता तुम्ही। बघा नंतरचा जिल्हा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर। बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती सन 2022-23 आणि दिनांक बघा मित्रांनो 22/6/2024 रोजी मैदानी चाचणी गुण तक्ता। आणि मित्रांनो हे महिला उमेदवारांचं आहे मित्रांनो। बघा महिला उमेदवारांचं आहे, पोलीस शिपाई पद महिला उमेदवार। तर मित्रांनो ज्या महिलांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये फॉर्म भरला होता आणि 22 जून रोजी त्यांचं फिजिकल झालेलं आहे, मैदानी चाचणी झालेली आहे, तर तुमचे मार्क इथं आलेले आहेत बघू शकता तुम्ही। इथं तुमचा चेस्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो आणि इथं शॉर्ट म्हणजे गोळा फेक मध्ये तुम्हाला किती मार्क मिळालेत, 100 मीटरचे मार्क दिलेले आहेत, 800 मीटरचे इथं मार्क दिले मित्रांनो आणि टोटल तुमचे किती मार्क होतात ते पण इथं दिलेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे मार्क चेक करू शकता जर तुम्हाला तुमचा चेस्ट नंबर माहिती आहे तर। इथं नाव नाही दिलेलं मित्रांनो, चेस्ट नंबर दिलेला आहे म्हणून तुम्ही चेस्ट नंबर वरून चेक करू शकतात। नंतरचा जो आपला जिल्हा मित्रांनो तो बघू शकता तुम्ही, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई मित्रांनो। आणि मित्रांनो हे पोलीस शिपाई पदासाठी मित्रांनो आणि हे मुलांचं आहे मित्रांनो, हे पुरुषांचं आहे। मी तुम्हाला मागे हे महिलांचं सांगितलं, आता मित्रांनो हे पुरुषांचं आहे। तर बघा पुरुषांचं बघू शकता तुम्ही, 22 तारीख आहे 22/6/2024 रोजीचा आहे मित्रांनो। इथं पण तुम्हाला सर्वात पहिले चेस्ट नंबर दिलेला जाईल, तुमचे गोळा फेकमध्ये तुम्हाला किती मार्क आहेत ते दिलेले जाईल, नंतर मग 100 मीटरचे मार्क दिलेले आहेत, नंतर मग 1600 मीटरचे मार्क दिले आहेत तुमचे आणि टोटल मार्क तुमचे किती होतात बघा ते इथं दिलेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही तुमचे चेक करू शकतात। हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा झाला मित्रांनो, ग्रामीण जिल्हा पोलीस भरती सन 2022-23चा 22 तारखेचा झालं। आता नंतरचा जो आपला जिल्हा आहे तो बघू शकता तुम्ही। बघा नंतर आपण बघणार आहे मित्रांनो, बघा नागपूरचं बघणार आहे। नंतर बघा पोलीस रिक्वायरमेंट 2022-23 नागपूर सिटी, नागपूर शहराचं आहे मित्रांनो। बघू शकतात तुम्ही आणि डेट पण बघू शकतात बघा 22/6/2024 रोजी। तर 22 जूनचं मैदानी चाचणी नागपूर ह्या जिल्ह्याची इथं गुणवत्ता यादी आलेली आहेत, गुण यादी आलेली आहेत। तर इथं बघा सर्वात पहिले तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे। जर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर माहिती असेल तर तुम्ही तुमचं सर्च करून चेक करू शकता तुम्हाला किती मार्क आलेत मित्रांनो। हे फक्त 22/6/2024 म्हणजे 22 जूनला झालेल्या मैदानी चाचणीचंच आहे मित्रांनो। नंतर जे आता येतील 23-24 नंतरच्या पुढे पण जे पण पोलीस भरतीचे मैदानी चाचणी होतील त्यांच्या सर्व PDF आपल्या ग्रुपवर तुम्हाला आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या चॅनलवर मिळून जातील। तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच पोलीस भरतीचे अपडेट बघण्यासाठी किंवा मग राज्य सेवाच्या भरत्यांचे वनरक्षक पोलीस भरती
अशा सर्व भरत्यांचे इथं अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपण पुढे बघूया. बघा डिटेल्स इथं दिलेले आहेत, चेस नंबर तुमचं दिलेलं आहे आणि तुमचं नाव पण दिलेलं आहे. इथं नाव दिलेलं आहे मित्रांनो, नागपूर शहर फिजिकल मैदानाची लिस्ट मध्ये बघा गुणची यादीमध्ये 1600 मीटरचे मार्क दिलेले आहेत, 100 मीटरचे मार्क दिलेले आहे, 15 तुम्हाला गोळ्यामध्ये किती मार्क मिळाले ते मिळाले आणि टोटल इथं मार्क तुमचे दिलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हे मित्रांनो नागपूरचं इथं चेक करू शकतात. हे नागपूरचं झालं. नंतरचं मित्रांनो आहे बघा, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 विसोरा तालुका वडसा जिल्हा गडचिरोली. तर मित्रांनो हे गडचिरोलीचं आहे, SRPF गडचिरोली SRPFचं आहे मित्रांनो. हे सशस्त्र पोलीस शिपाई पुरुषांचं आहे. SRPF पुरुषांसाठीच असतं मित्रांनो. तर हे मित्रांनो याचे डेट बघा 22/6/2024 रोजी मैदानी चाचणी झालेल्या उमेदवारांचे सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तेच मग गुणवत्ता यादी किंवा गुण यादी तेच मित्रांनो. तर बघा इथं तुमचा चेस्ट नंबर दिलेला आहे. सर्वात पहिले चेस्ट नंबरच्या नंतर मग 5 किलोमीटरचे मार्क दिलेले आहेत, 100 मीटरचे मार्क तुमचे दिलेले आहेत आणि शॉर्ट पुट म्हणजेच गोळाचे मार्क दिलेले आहेत. टोटल मार्क तुमचे दिलेले आहेत आणि तुम्ही फेल झाले की पास झाले ते इथे दिलेले आहेत. बघा रिझल्ट पण दिलेले इथं, पास फेल बघा मित्रांनो, इथं काही मुलं पास आहेत, काही मुलं फेल आहेत. ज्यांना कमी मार्क आहेत ते सर्व मित्र इथं फेल झालेले आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो हे होतं SRPF गट क्रमांक 13 गडचिरोलीचं. नंतरचा जो SRPFचा गट आहे मित्रांनो त्याचा आपण बघूया. बघा नंतरचा जो SRPFचा गट आहे बघू शकता तुम्ही. बघा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 भरावन छत्रपती संभाजीनगर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 आणि दिनांक बघा मित्रांनो, सर्वात महत्वाचा दिनांक बघा 22/6/2024 रोजी. जर ज्या मित्रांनी SRPF छत्रपती संभाजीनगरला फॉर्म भरला असेल आणि त्यांचे ग्राउंड 22/6/2024 रोजी आलेले असेल तर तुमची गुणवत्ता यादी किंवा गुण यादी इथं जाहीर झालेली आहे. तुम्ही तुमचे मार्क चेक करू शकतात. तर बघा सर्वात पहिले इथं तुमचा चेस्ट नंबर दिलेला आहे, नंतर मग तुमचं नाव दिलेलं आहे मित्रांनो, नंतर मग तुम्हाला गोळ्यामध्ये किती मार्क आले ते दिलेले आहेत, 100 मीटरचे मार्क आहेत, 5 किलोमीटरचे मार्क आहे आणि टोटल मार्क तुमचे किती होतात ते पण इथं दिलेले आहेत. तर बघा हे झालं मित्रांनो छत्रपती संभाजीनगर SRPFचं. नंतरचं आपण बघूया, कारण मित्रांनो खूप 16 ते 17 PDF आहे आपल्याकडे, तर म्हणून मी थोडं फास्ट मध्ये सांगत आहे किंवा व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळं थोडं फास्ट मध्ये घेत आहे. तर बघा मित्रांनो नंतरचा आपला बघू शकता तुम्ही पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर. मित्रांनो नंतरचं आहे नाशिक शहर पोलीस भरती 2022-23. बघा डेट बघू शकता तुम्ही, दिनांक 22/6/2024 रोजी झालेल्या पोलीस भरती मैदानी चाचणीची इथं तुम्हाला गुणवत्ता यादी इथं दिलेली आहे. बघा बघू शकता तुम्ही. इथं सर्वात पहिले मित्रांनो बघा नाव दिलेलं आहे तुमचं, नंतर मग चेस्ट नंबर आहे, नंतर मग तुमचं जेंडर दिलेलं आहे, तुमचे एज्युकेशन दिलेलं आहे मित्रांनो, रिझर्व कॅटेगरी तुमची दिलेली आहे, रिझर्वेशन दिलेलं आहे, तुमचं डेट ऑफ बर्थ दिलेलं आहे इथं, मग नंतर कॅटेगरी दिलेली आहे, ST SC जे पण कॅटेगरी असेल तुमची ते दिलेली आहे. 1600 मीटरचे मार्क दिलेले आहेत, 100 मीटरचे मार्क दिलेले आहेत आणि गोळ्याचे मार्क इथं दिलेले आहेत. एकूण तुमचे मार्क टोटल किती होतात ते पण इथं दिलेले आहेत. मित्रांनो हे नाशिक सिटीचं आहे 22/6/2024 रोजी झालेल्या मैदानी चाचणीचं. नंतरचं आपण बघूया. बघा नंतर मित्रांनो आपला वर्धा जिल्हा. बघा नंतरचं वर्धा जिल्ह्याचं बघू शकता तुम्ही इथं. नंतर आपला वर्धा जिल्हा आहे बघा, वर्धा डिस्ट्रिक्ट पोलीस रिक्वायरमेंट 2022-23 मेल कॅन्डिडेट फिजिकल टेस्ट मार्क. डेट बघू शकतात 22/6/2024 रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण यादी इथं आलेली आहेत. तर बघा सर्वात पहिले इथं तुमचं चेस्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो, मग नंतर 100 मीटरचे टाइम दिलेले आहे, 100 मीटरचे मार्क दिलेले आहेत, 1600 मीटरचे टाइम दिलेले आहे, 1600 मीटरचे मार्क दिलेले आहेत आणि तुमचे गोळ्याचे इथं तुम्ही किती लांब गोळा फेकला ते दिलेले आहेत मीटरमध्ये आणि तुमचे मार्क दिलेले आहेत गोळ्याचे. एकूण तुम्हाला किती मार्क आले ते पण इथं दिलेले आहेत पोलीस भरतीचे. तर बघा हे झालं मित्रांनो वर्धा जिल्ह्याचं. जर तुम्ही 22 तारखेला तुमचं फिजिकल होतं वर्धा जिल्ह्याचं 22 जूनला, तर तुमचे मार्क इथं आलेले आहेत, गुणवत्ता यादी किंवा मग गुण यादी तुमची इथं जाहीर झालेली आहे. तुम्ही तुमचं नाव इथं चेक करू शकतात. नंतरचा जो आपला गट आहे मित्रांनो बघा SRPF गट क्रमांक बघू शकता तुम्ही मुंबई, गट क्रमांक 8 मुंबई. तर मित्रांनो खूप मित्रांचे टेलिग्रामवर किंवा मग आपल्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न येत होते, सर गट क्रमांक मुंबई 8चं इथं आम्हाला 22 तारखेचं गुणवत्ता यादी मिळाली नाही मित्रांनो, म्हणून मग मी तुमच्यासाठी हा घेऊन आलोय मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथं बघा तुम्हाला दिसते बघा राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 8 मुंबई यांचे नियंत्रण कक्ष. तर बघू शकता स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स GR मुंबई फिजिकल टेस्ट मार्क डेट 22/6/2024. तर बघू शकता सर्वात पहिले तुमचा ऍप्लिकेशन नंबर, नंतर मग तुमचा चेस्ट नंबर, नंतर मग 5 किलोमीटरचे मार्क, नंतर मग 100 मीटरचे मार्क आणि तुमचे गोळाफेकचे मार्क. पूर्ण टोटल मार्क तुम्हाला इथं दिलेले आहे आणि विद्यार्थी पास आहे या फेल आहे ते इथं दिलेलं आहे. एक विद्यार्थी इथं फेल झालेला आहे बघा, 27 मार्क आहे त्याला म्हणून.
तर हे झालं मुंबई SRPFचा गट क्रमांक 8 गोरेगावला आहे मित्रांनो, आय थिंक आहे. तर नंतरचा मग जिल्हा आपला बघा, नंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा. 22 तारखेला बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या पोलीस भरतीचे मैदानी चाचणीचे गुणवत्ता यादी किंवा मग शारीरिक चाचणीचा निकाल इथं आलेला आहे, बघू शकता तुम्ही. बघा दिनांक इथं दिलेला आहे सर्वात मोठ्या अक्षराने 22/6/2024 आणि बघा बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक चाचणीचा निकाल. तर इथं सर्वात पहिले तुमचा ऍप्लिकेशन नंबर, नंतर मग तुमचं नाव, नंतर मग तुमचा चेस्ट नंबर, नंतर जेंडर तुमचं दिलेलं आहे, नंतर मग तुमचा डेट ऑफ बर्थ, नंतर कॅटेगरी तुमची, मग रिझर्वेशन दिलेलं आहे, नंतर मग नॉन क्रिमिलियर दिलेलं आहे मित्रांनो. ज्यांचं नॉन क्रिमिलियर आहे त्यांचं येस आहे, ज्यांचं नाही त्यांचं नो दिलेलं आहे. नंतर 100 मीटरचे इथं टायमिंग दिलेलं आहे मित्रांनो. बघा 100 मीटरचं टायमिंग दिलेलं आहे आणि 100 मीटरचे टायमिंगचे मार्क तुम्हाला इथं दिलेले आहेत. 1600 मीटर दिलेलं आहे, 1600 मीटरचे मार्क इथं दिलेले आहेत. आणि जे गोळ्याचं मित्रांनो ते लांबी दिलेली आहे गोळ्याची मीटरमध्ये आणि त्यांचे मार्क इथं दिलेले आहेत. टोटल मार्क तुमचे किती होतात ते पण इथं दिलेले बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे बघा मित्रांनो हे 22 तारखेचं 22 जूनचं बुलढाणा जिल्हा पोलीसचं होतं मित्रांनो. नंतरचं पुणे सिटी मित्रांनो बघू शकता तुम्ही. नंतरचा जिल्हा आहे आपला पुणे सिटी पोलीसचा मित्रांनो. बघा डेट बघू शकता, एक्झाम डेट 22/6/2024 आणि बघू शकता तुम्ही क्वालिफिकेशन रिपोर्ट इथं आलेले आहेत आपलं. बघा नेम इथं दिलेलं आहे सर्वात पहिले, नंतर मग तुमचा रोल नंबर दिलेला आहे, नंतर मग तुमचा फादर्स नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव दिलेलं आहे, डेट ऑफ बर्थ तुमची दिलेली आहे, जेंडर दिलेलं आहे, तुमचे हाईट इथं दिलेले मित्रांनो आणि चेस्ट पण इथं दिलेलं आहे तुमचं. आणि इथं जे आपलं फुगवून चेस्ट जेवढं भरतं ते पण इथं दिलेलं आहेत. नंतर मग तुमचं बघा इथं तुमची बॅच नंबर दिलेला आहे, टायमिंगचा कोणत्या टायमाला तुमची बॅच होती ते पण इथं दिलेले आहेत. इथं तुमचं स्कोअर पण दिलेलं आहे मित्रांनो. आणि बघा इथं हाईट लेंथ पण दिलेली आहे. हे रनिंग रेस 1600 मीटरचं आहे मित्रांनो आणि हे गोळ्याचं आहे मित्रांनो. तर एकूण टोटल मार्क तुमचे 18 आहे, ते पण इथं दिलेले आहेत. आणि हे कम्प्युटराइज आहे मित्रांनो. बघा बघू शकता तुम्ही हे कम्प्युटराइज आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुमचे पूर्ण कॅल्क्युलेट मार्क करून स्टेप बाय स्टेप सर्व इथं दिलेले आहेत बघू शकता तुम्ही. नंतरचा जो आपला जिल्हा आहे मित्रांनो तो बघू लातूर जिल्हा आहे. नंतरचा मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक 22/6/2024 रोजी झालेले आहे. बघा बघू शकतात 22/6/2024. सर्वात पहिले ऍप्लिकेशन नंबर, नंतर मग चेस्ट नंबर, नंतर मग 1600 किंवा 800चे मार्क किंवा मग नंतर मग तुमचे गोळ्याचे मार्क किंवा आहे आणि मित्रांनो आणि नंतर मग पूर्ण तुमचे टोटल मार्क किती होतात ते इथं दिलेले बघू शकता तुम्ही. मित्रांनो हे सर्व PDF तुम्हाला जर डिटेल्स मध्ये बघायचे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मी दिलेले आहेत, अपलोड केलेले आहेत, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकतात, तिथं तुम्ही डाउनलोड करू शकतात. नंतर मग पुणे जिल्हा पुणे ग्रामीण बघू शकतात. पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण इथं बघा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आस्थापनावर चालक पोलीस शिपाई पदाच्या भरतीकरिता दिनांक 22/6/2024 रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक पुणे ग्रामीण पोलीस दलाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तर बघू शकतात हे पुणेचं आहे मित्रांनो. सर्वात पहिले ऍप्लिकेशन नंबर थोडं झूम करतो तुम्हाला दाखवण्यासाठी. बघा मग नंतर कॅन्डिडेट नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेट नाव दिलेलं आहे, फादर्स नेम, तुमची कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, पॅरलर रिझर्वेशन दिलेलं आहे आणि तुम्हाला मार्क किती आहेत ते दिलेले आहेत. 1600 मीटरचे मार्क दिलेले आहेत. टोटल मार्क किती येतात ते पण इथं दिलेले आहेत. बघा बघू शकतात तुम्ही. तर मित्रांनो नंतरचा जो जिल्हा आहे बघा नंतरचा आहे पुणे सिटी. सॉरी मित्रांनो हे दाखवलं मी तुम्हाला, डबल परत आलंय मित्रांनो हे. तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला 16 किंवा 17 PDF इथं मार्क सांगितलेले आहेत. कोणकोणत्या जिल्ह्याच्या PDF आलेले आहेत आपल्याकडं गुणवत्ता यादीच्या किंवा गुण यादीच्या सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असलं तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि मित्रांनो बघा मी तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर मित्रांनो जे नेक्स्ट जो आपला व्हिडिओ होणार आहे तो आता 23 जून 2024 रोजी झालेल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीचे गुणवत्ता यादीचे सर्व याद्या मी तुम्हाला दाखवणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्याच्या आपल्याकडे आलेल्या आहेत. ह्या PDF किंवा ह्या यादी तुम्हाला पूर्ण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तुम्ही तिथं जॉईन होऊन जा, तुम्हाला सर्व PDF इथं मिळून जाईल. आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघताय लाईक करत नाही मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत नाहीये, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपल्या व्हिडिओची सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल, तुम्हाला सर्वात पहिले व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. तर मित्रांनो चला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.